होणार नाही असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। बँकेतल्या ठेवींची संख्या जास्त आहे, त्यामुळे कारवाई केली तर ठेवीदारांचं नुकसान होईल असं अजब स्पष्टीकरण सहकार मंत्र्यांनी दिलंय। जी 24 तासनं मुंबई बँकेतला 278 कोटींचा घोटाळा उघडकीस आणला होता। याबाबत शिवसेनेचे प्रकाश सुर्वे यांनी प्रश्न विचारला होता। यावर उत्तर देताना सहकार मंत्र्यांनी या प्रकरणाचा अहवाल सरकारला मिळाल्याचं सांगितलंय। विविध पतसंस्थांना दिलेली कर्ज, मध्य प्रदेश औद्योगिक महामंडळास दिलेली व्याजमाफी, भाडे तत्वावर जागा घेणं, संगणक खरेदीमधील अनियमितता या चौकशीत समोर आली आहे। या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय। आरोपींची यादी मोठी असून याची चौकशी करून कारवाई केली जाईल असे ते म्हणालेत। मात्र कारवाई लवकर व्हावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुर्वे यांनी केली। सहकारी पतपेढीने दिलेलं बोगस लोन, मधु संस्थाने दिले बोगस लोन, त्याच्यानंतर मध्य प्रदेश इंडस्ट्रीला दिले 150 कोटी रुपये, एकूण टोटली आणि 442 असं मंत्री मोदयांनी दिलेल्याच्यामुळे 442 कोटी रुपयाची अफरातफर केलेली आहे। माझं तर म्हणणं 1000 कोटी रुपयाची केलेली आहे। माझा प्रश्न असा आहे, अशा संचालक जे प्रवीण दरेकर आहेत, यांचे किती वर्षापासून अध्यक्ष आहे, यांच्यावर कारवाई होणार की नाही? यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, संचालक क्रिमिनल केसेस दाखल झाले आहेत, त्यांची चौकशी व अटक कधी होणार? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे, महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960च्या कलमानुसार 88 अंतर्गत मुंबई बँकेला झालेला तोटा तात्कालिक संचालकाकडून व दोषी व्यक्तीकडून वसूल केला जाणार की नाही? पतसंस्थांमध्ये सुद्धा बँकेने 2012 अखेर 112 कोटी 59 पतसंस्थांना दिले होते। त्यातल्या 10 सहकारी पतसंस्थांचं पूर्ण कर्ज नील झालं। बाकीच्यांवर त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे आणि मला असं वाटतं की अशा प्रकारे यावर्षीची त्यांची स्थिती तर आता इतकी मजबूत आहे की त्याच्यामध्ये त्यांना ऑडिट वर्ग मिळाला आहे। राज्यामध्ये एक नागरी सहकारी बँक अडचणीत आली तर ताबडतोब काही लाख ठेवीदारांवर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे जर ही स्थिती सुधारत असेल, म्हणजे 89 प्रमाणे चौकशी झाली आहे, अहवाल आलेला आहे, अनियमितांची आम्ही नक्की चौकशी करू। पण अशा प्रकारे एखादी बँक प्रगतीच्या दिशेने जात असताना त्यांचा ऑडिट वर्ग यावेळेला आहे तर त्याच्यावर लगेच कारवाई करणं सोयीचं होणार नाही। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी सहकार मंत्र्यांच्या या स्पष्टीकरणाबाबत नाराजी व्यक्त केली। चौकशी पूर्ण झाली असेल तर कारवाई करण्यास विलंब का असा सवालच त्यांनी केलाय। सुर्वे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। मुंबई जिल्हा बँकेमध्ये 278 कोटींचा घोटाळा झाल्याचं सरकारने आज विधानसभेत मान्य केलंय आणि या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिलेत। परंतु ही कारवाई होईल का या संदर्भात साशंकता आहे, कारण सत्ताधारी पक्षाचे काही पदाधिकारी याच्यात गुंतलेले आहेत। आपल्यासोबत प्रकाश सुर्वे आहेत, शिवसेनेचे आमदार, ज्यांनी आज लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला होता। सुर्वे साहेब, काय वाटतं, सरकार कारवाई करेल या प्रकरणी, कारण सत्ताधारी पक्षाचेच काही पदाधिकारी यात सहभागी आहेत? माननीय मंत्री मोदयांनी हे स्पष्ट कबूल केलेलं आहे आज की 278 कोटीचा घोटाळा झालेला आहे। त्यांनी कबूल तर आज केलं, कित्येक दिवस ते कबूल सुद्धा करत नव्हते आणि त्यांनी आश्वासन पण दिलं आम्ही कारवाई करू। आमचा स्पेसिफिक प्रश्न त्यांना तो होता, आपण कारवाई किती दिवसात करणार आहात, त्याचं उत्तर आम्हाला लेखित द्यावं। सहकार मंत्री म्हणतायत की आरोप बरेच झालेले आहेत या प्रकरणात, त्यामुळे सगळ्या आरोपांची चौकशी व्हायला वेळ लागेल। किती वेळ लागणार आहे सरकारला अजून? नाही, चौकशी करायचा प्रश्नच येत नाही याच्यामध्ये। त्यांच्यावर गुन्हे दाखल जेव्हा झाले होते तेव्हा ते चौकशी अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते। आता प्रश्न आहे की त्यांना अटक कधी होणार, हा महत्वाचा प्रश्न आहे। गुन्हे दाखल होऊन आज सामान्य माणसावर गुन्हा दाखल झाला त्याला लगेच अटक केली जातं, पण ही मोठी धोंड आहे, त्यांचं आणि पोलिसांची संगनमत चालतं, म्हणून पोलीस EOW यांना अटक करत नाही असा माझा स्पेसिफिक नाही। आरबीआयने सुद्धा याच्यात काही सरकारला निर्देश दिलेत की या सगळ्या प्रकरणावर कशा प्रकारे कारवाई करावी। आरबीआयचे निर्देश असतानाही सरकार कारवाई करताना दिसत नाहीये। आरबीआयने सांगितलेलं की हे कर्ज वाटप करणं हे संचालकाचं काम असतं आणि संचालक याला दोषी आहे, त्यामुळे संचालकावर गुन्हे दाखल व्हावे आणि संचालकांकडून ही संपत्ती त्यांची जप्त करण्यात यावी, जेवढे मालमत्ता त्यांची आहे तेवढी जप्त करण्यात यावी, जेवढा घोटाळा आहे तेवढी। तर ते ती सुद्धा अजून कारवाई यांच्यावर केली जात नाही आणि अजून चार्जशीट दाखल नाही। माझं म्हणणं आहे की ह्यांना कुठल्याही परिस्थितीत हे जे मोकाट सुटलेले आहेत, आज सुद्धा राजरोसपणे अशा प्रकारचे गुन्हे करत आहेत, तर यांच्यावर कारवाई व्हावी। धन्यवाद।
मुंबई बँकेतील घोटाळाबाज प्रकरणावर कारवाई व्हावी अशी मागणी प्रकाश सुर्वे जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी केलेली आहे। या प्रकरणी सरकारने आता मान्य तरी केलेलं आहे की याच्यात घोटाळा झालाय। आता या प्रकरणी कारवाई कधी होणार या संदर्भात वाट पाहावी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीरसह दीपक बातुसे, झी मीडिया, नागपूर। घोटाळेबाजांना अभय दिलं जातंय का असं चित्र समोर आलेलं आहे। आपण याच बातमी संदर्भात अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, बँकेतील घोटाळा झी 24 तासनं उघडकीस आणला होता। बँकेचे अध्यक्षच सत्ताधारी भाजपमध्ये आहेत, त्यामुळे कारवाई करण्यात कुठं दिरंगाई होते का? नक्कीच गिरीश, कारण जो अहवाल आहे त्या संदर्भातल्या जे चौकशी अहवाल आहेत, नाबार्डचा चौकशी अहवाल असू दे किंवा सहकार खात्याची चौकशी, 3 चौकशी अहवाल आहेत, त्यामध्ये देखील हे सिद्ध झालेले आहे की यामध्ये घोटाळा झालेला आहे। सरकारला देखील हे मान्य आहे की घोटाळा झालेला आहे, परंतु कारवाई मात्र होताना दिसत नाही। कारण का तर जे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर जे पदाधिकारी मुंबई बँकेचे आहेत ते भाजपशी संलग्न असल्याचे दिसतं। त्यांचे पदाधिकारी भाजपमध्ये उपाध्यक्ष देखील आहेत, त्यामुळेच ही कारवाई करताना सरकारला अडथळे येत आहेत किंवा सरकार जाणून बुजून कारवाई करताना दिसत नसल्याचा आरोप या ठिकाणी शिवसेना देखील करताना दिसते। त्यामुळं हे घोटाळे होतात, परंतु त्याला आवर घालण्याचं काम जे आहे ते सहकार खात्यानं करणं गरजेचं आहे, परंतु ते या ठिकाणी होताना दिसत नाही आहे। आम्ही या संदर्भात मुंबई बँकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी या बाबत जी त्यांचं काय प्रतिक्रिया आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आज दिवसभरात त्यांनी प्रतिक्रिया दिली तर ती देखील आम्ही दाखवू या आपल्या माध्यमातून। परंतु हा संपूर्ण जो घोटाळा आहे, एवढे शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा होतो, परंतु या संपूर्ण घोटाळ्याला अभय दिलं जातं। सरकार देखील मान्य करते की अशा प्रकारे घोटाळा झालेला आहे। EOW मध्ये गुन्हे दाखल होतात, RBI देखील निर्देश देतं। RBI देखील एप्रिल महिन्यामध्ये स्पष्टपणे सहकार खात्याला सांगितलेलं आहे की या संदर्भातली चौकशी करून जे कारवाई आहे ती कारवाई करण्यात यावी, परंतु अद्याप देखील या संदर्भातली कोणतीही कारवाई आहे जी संबंधितावर होणं गरजेचं आहे ती झालेली नाही आहे। नक्कीच कृष्णात, आणि नाबार्ड आणि RBI सारख्या संस्थांकडून सुद्धा कारवाईच्या सूचना होऊन सुद्धा त्याच्यावर कारवाई झाली नाही, आणि आता तर विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झालेला। बघू आता सरकार काय पाऊल उचलते। तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।